नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर राज्य कर्मचारी संदर्भात दिनांक 10 जून रोजी घेण्यात आलेले महत्त्वपूर्ण शासन निर्णय अर्थात GR या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य कर्मचारी संदर्भात दिनांक 10 जून रोजी घेण्यात आलेले महत्त्वपूर्ण शासन निर्णय अर्थात GR ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, राज्य कर्मचारी संदर्भात दिनांक 10 जून रोजी घेण्यात आले महत्त्वपूर्ण शासन निर्णय GR। बघा, इम्पॉर्टंट गव्हर्नमेंट डिसिजन GR वेअर टेकन ऑन जून 10 रिगार्डिंग स्टेट एम्प्लॉई। राज्य कर्मचारी संदर्भात दिनांक 10 जून 2025 रोजी मोठे व महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आले आहेत। एक आहे विभागीय चौकशी पूर्ण करण्याचे टप्पेनिहाय कालावधी। सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 10/6/2025 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार विभागीय चौकशीची प्रकरणे अनुक्रमे 3 व 6 महिन्यात पूर्ण करण्याचे सूचना देण्यात आलेल्या आहेत। यामध्ये नमूद करण्यात आले आहेत की महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979च्या या नियम 10 नुसार विभागीय चौकशीची प्रकरणे हे विभागीय चौकशी मंजूर केल्याच्या दिनांकापासून 3 महिन्यामध्ये पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। तसेच प्राथमिक चौकशी करावयाचा निर्णय आला असल्यास अशा प्रकरणात 2 महिन्यांमध्ये अशा प्राथमिक चौकशी पूर्ण करण्याचे निर्देश आहेत। त्याचबरोबर प्राथमिक चौकशीच्या अहवालाच्या अनुषंगाने ना सेवा नियम 1979च्या नियम 8 नुसार विभागीय चौकशी करावयाचे ठरवल्यास त्यापुढील 1 महिन्यात उपचारावर दोषारोपाचे ज्ञापन जोडपत्रासह बजावण्यात यावेत असे देखील नमूद करण्यात आले आहेत। तसेच गट अ व ब मधील या अपचारी तसेच एकत्रित विभागीय चौकशी प्रकरणी महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979च्या या नियम 8 नुसार चौकशी सुरू करण्याचा निर्णय झाल्यानंतर विभागीय चौकशीची कार्यवाही पूर्ण करण्याकरिता 18 महिने इतका कालावधी निश्चित करण्यात आला आहे। बघा, विभागीय चौकशीचा टप्पा व साधारण कालावधी पुढील प्रमाणे पाहू शकता। या संदर्भातील संपूर्ण सविस्तर GR तुमच्या समोर आहे। विभागीय चौकशी पूर्ण करण्यासाठी टप्पेनिहाय कालावधी निश्चित करणे दिनांक 10 जून 2025। बघा, शासन परिपत्र काय सांगतोय। महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979च्या नियम 10 व नियम 8 अन्वये सुरू करण्यात आलेल्या विभागीय चौकशीची प्रकरणे अनुक्रमे 3 व 6 महिन्यात पूर्ण करावीत अशा सर्वसाधारण सूचना उपरोक्त संदर्भाधीन परिपत्रकान्वये देण्यात आल्या आहेत। तथापि महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979च्या या नियम 8 अन्वये सुरू करण्यात आलेल्या विभागीय चौकशीच्या अनुषंगाने प्राथमिक चौकशी करणे, ज्ञापन बजावणे, चौकशी अधिकारी व सादरकर्ता अधिकारी यांची देखील नेमणूक करणे, विभागीय चौकशीची कार्यवाही चौकशी अहवालावरील या कार्यवाही शिक्षेच्या प्रस्तावास सक्षम प्राधिकाऱ्यांची मान्यता, तदनंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची अभिप्राय, सल्ला व अंतिम शिक्षा बजावणे हे टप्पे 6 महिन्यामध्ये पूर्ण होऊ शकत नसल्याने निदर्शनास आले आहे। तसेच एकत्रित कार्यवाही असल्यास सर्व अपचारांची चौकशी करणे, साक्षीदाराची उलट तपासणी यात बराच कालावधी व्यतीत होतो। दुसरं आहे या ठिकाणी शासन परिपत्रक। यावरील पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 नुसार करावयाच्या विभागीय चौकशीची प्रकरणे निकाली काढण्यासाठीचा कालावधी वाढवणे आवश्यक ठरते। यास्तव खालीलप्रमाणे सुधारित सूचना देण्यात येत आहेत। एक आहे महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979च्या नियम 10 खालील विभागीय चौकशीची प्रकरणे हे विभागीय चौकशी मंजूर केल्यापासून 3 महिन्यात पूर्ण करावी। दुसरा आहे ज्या अनियमिततेच्या प्रकरणात प्राथमिक चौकशी करावयाचा निर्णय घेण्यात आला असेल अशा प्रकरणात 2 महिन्यात अशी प्राथमिक चौकशी पूर्ण करावी। तसेच प्राथमिक चौकशीच्या अहवालाच्या अनुषंगाने महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979च्या नियम 8 नुसार विभागीय चौकशी करावयाचे ठरवल्यास पुढील 1 महिन्यात या ठिकाणी या अपचारावर दोषारोपणाचे ज्ञापन जोडपत्रासह बजावण्यात यावे। तिसरा आहे शासकीय सेवेतील गट
व गट ब मधील अपचारी तसेच एकत्रित विभागीय चौकशी प्रकरणे महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979च्या नियम 8 अन्वये चौकशी सुरू करण्याचा निर्णय झाल्यानंतर विभागीय चौकशीची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी 18 महिने इतका कालावधी निश्चित करण्यात येत आहे। बघा, सर्वसाधारण परिस्थितीचा विभागीय चौकशी पूर्ण करण्यासाठी टप्पेनिहाय कालावधी खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे। विभागीय चौकशीचा टप्पा आणि साधारण कालावधी बघा, दोषारोप पत्र तयार करणे व ते अपचारी कर्मचाऱ्यावर बजावणे 3 महिने, अपचार्याने दोषारोपावरील अभिवेदन सादर करणे म्हणजे 15 दिवस, मुदतवाढीसह 45 दिवस, अपचारी कर्मचाऱ्यांच्या अभिवेदनावर निर्णय घेणे व चौकशी अधिकारी सादर करता अधिकारी यांचे नियुक्ती आदेश व संबंधित कागदपत्रे सुपूर्द करणे, विहित मुदतीत निवेदन प्राप्त झाल्यानंतर अथवा निवेदन प्राप्त न झाल्यास 1 महिना, चौकशी अधिकाऱ्यांकडील कार्यवाही कमाल 9 महिने, चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर शिस्तभंग विषयक प्राधिकाऱ्याने अहवालाची छाननी करून घेणे आणि शिस्तभंग विषयक प्राधिकारी चौकशी अधिकारी यांच्या अहवालाशी सहमत असहमत असल्यास त्यांच्या कारणासह अहवालाची प्रत अपचार्यावर या ठिकाणी बजावून त्यास निवेदन सादर करण्यास कळवणे 1 महिना, चौकशी अहवालावर अपचार्याने निवेदन सादर करावयाचा कालावधी 15 दिवस, चौकशी अहवालानंतर शासनाने अपचार्याचे निवेदन प्राप्त झाल्यानंतर या विहित कालावधीनंतरही निवेदन प्राप्त न झाल्यास या शिस्तभंग विषयक प्राधिकाऱ्याने अभिवेदनावर निर्णय घेऊन निष्कर्ष काढणे व अंतिम आदेश निर्गमित करणे 1 महिना। बघा, एकूणच मात्र या विभागीय चौकशीतील एखाद्या टप्प्यावर निर्धारित केलेल्या कालावधीपेक्षा जास्त कालावधी लागल्यास त्याचा परिणाम म्हणून संबंधित विभागीय चौकशी रद्द करणे अथवा स्थगित करण्याची मागणी अपचार्यास करता येणार नाही। अपवादात्मक परिस्थितीत वरीलप्रमाणे निश्चित केलेल्या कालावधीत विभागीय चौकशी पूर्ण होत नसल्याबाबत शिस्तभंग विषयक प्राधिकाऱ्यांची खात्री पटल्यास या विलंबाच्या वाजवी कारणासह सक्षम प्राधिकरणाकडे मुदतवाढीचा प्रस्ताव सादर करण्यात यावा। या विभागीय चौकशीच्या कोणत्याही टप्प्यावर गैरवाजवी अथवा हेतुपुरस्कर विलंब झाला आहे असे निदर्शनास आल्यास संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करून त्यांच्या विरुद्ध शिस्तभंग विषयक कार्यवाही करावी आणि यासोबतच विभागांतर्गत प्रलंबित असलेल्या चौकशी प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी या कार्यालय प्रमुख, विभाग प्रमुख आणि प्रादेशिक विभाग प्रमुख आणि प्रशासकीय विभाग स्तरावरून त्याचा अधीनस्थ कार्यालयातील विभागीय चौकशी प्रकरणाचा नियमितपणे या ठिकाणी आढावा घ्यावा। उपरोक्त सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी। सदर शासन परिपत्रक हे महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government या संकेतस्थळावरती उपलब्ध असून त्याचा संकेतांक पाहू शकता आणि हा जो परिपत्रक आहे तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने सुचिता महाडक सहसचिव, सुचिता महाडिक सहसचिव, महाराष्ट्र शासन प्रति देखील तुम्ही पाहू शकता। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे हे जी राज्य कर्मचारी संदर्भात दिनांक 10 जून रोजी घेण्यात आलेले महत्त्वपूर्ण शासन निर्णय कशा पद्धतीने GR आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।